खेड मधल्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानं घाटातली वाहतूक ही ठप्प झाली आहे। रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाट आहे। इथं दरड कोसळली की सातारा जिल्ह्यातल्या 21 गावांचा संपर्क तुटतो, दळणवळण ठप्प होतं। दरड कोसळल्यानं अकलपे खेड गाडी पालीकडे अडकून पडलेत। खेड तालुक्यातल्या खोपी इथले शाळेत येणारे विद्यार्थी देखील बसमध्ये अडकलेत। सध्या दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान 4 दिवसात ही दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे। तर खेडमधल्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे आणि ही दरड कोसळल्यानं घाटातली वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे। रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना हा जोडणारा महत्त्वाचा घाट आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राकेश गुडेकर आहेत। राकेश, ही दरड सध्या तिथे कोसळली आणि काय परिस्थिती आहे सध्या तिथे? दीपाली, सध्या दरड हटवण्याचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून सुरू आहेत। या संदर्भात तहसीलदारांशी सुद्धा मी आताच बोलणं केलं, त्यांनी देखील सांगितलं की जेसीबी वगैरे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। हा रघुवीर घाट जो आहे तो खेड तालुक्यातील घाट आहे आणि हा रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट आहे। आणि सातारा तालुक्यातील जे जवळपास 20 ते 21 गावं आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा घाट आहे। आणि दळणवळणाचं मुख्य साधन जे आहे ते या घाटातूनच त्यांचं नियमित चालत असतं आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा घाट महत्त्वाचा आहे। मध्यरात्री या घाटामध्ये पुन्हा एकदा दरड कोसळलेली आहे। 2 दिवसापूर्वी या घाटामध्ये दरड कोसळलेली होती। मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळली आणि त्यामुळे सकाळची जी बस होती, जी वस्तीला गेलेली बस होती, ती बस ज्यावेळी घाटामध्ये आली त्यावेळी ती गोष्ट लक्षात आली। त्यानंतर काही बस मधील जे विद्यार्थी आहेत ते अडकून पडलेले होते। मात्र आता प्रयत्न सुरू असून ते गाड्या ज्या आहेत त्या पुढे सोडण्याचा प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद राकेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।